आज 3,000 रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होतात. मध्ये आडता नाही, एजंट नाही, बिचौलिया नाही, कोणी नाही. हे काँग्रेसचं सरकार असतं तर तुमच्या खात्यात 15% फक्त आले असते. संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मोठी घेतली. आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळत चाललेला आहे, कारण की आता लाडक्या बहिणींना वाटत देखील नव्हतं की फेब्रुवारीचा हप्ता वाटप झाल्यानंतर मार्चचा सुरू होईल व त्यानंतर लगेचच अजून इतर योजनांचे पैसे लाडक्या बहिणींना मिळतील असं वाटत नव्हतं. मात्र आता एक नव्हे तर लगेच ज्यांच्याकडे आधार कार्ड असेल तर सरसकट महिलांना 3,000 रुपये व 10वा हप्ता जो आहे आता एप्रिलचा हप्ता तो 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात पाहायला मिळणार आहे. तुमच्याकडे आधार कार्ड तर असेलच, कारण की आधार कार्ड तर सर्वांकडे असतं. जर असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 6 तासाच्या आत एक काम करायचं आहे, ते केल्यानंतर मोठी रक्कम तुम्हाला जी आहे ती मिळणार आहे. त्याकरिता हा व्हिडिओ 2 ते 3 मिनिटे वेळ काढून शेवटपर्यंत बघा. तसेच आता पहिला टप्पा 15 जिल्ह्यात असून 15 जिल्ह्यात हे पैसे वाटप होणार आहे. त्या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचे जे आहे ते आता नावांची यादी देखील आलेली आहे, म्हणजे 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. त्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर त्या जिल्ह्यातील महिलांना लवकरात लवकर एक काम करायचे आहे. तर त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा देखील जिल्हा यामध्ये असू शकतो. तसेच बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केल्याचं दिसत नाहीये. चॅनलला आता सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं की लाडकी बहीण योजनेचे अपडेट सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळेल. तसेच तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवायचा आहे. तर चला पाहूया सविस्तर बातमी. आता विचार केला तर लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आलेली असून एप्रिल महिन्याचा हप्ता 1,500 रुपयांची पूर्ण तयारी ही करण्यात आलेली आहे. मात्र त्यातच लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर म्हणजे त्यांना आता आधार कार्ड असेल तर 3 मोठ्या आनंदाच्या बातम्या देखील मिळणार आहेत. त्यांच्यासाठी दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या वतीने आता घेण्यात आलेला असून थेट लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. तसेच आता 15 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर हे वाटप केले जाणार असून 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे जर नाव असेल तर तुम्हाला चांगलीच खुशखबर मिळणार आहे. व तुम्हाला एक काम सर्वात अगोदर करायचं आहे. ते काम केल्याच्या नंतर तुम्ही इकडे बघू शकता तुम्हाला कशाचा लाभ मिळणार आहे. तर तुम्हाला थेट तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये आधार कार्ड असल्यामुळे तर मिळणारच आहेत. मात्र 1,500 रुपये 10वा हप्ता देखील मिळणार आहे. त्या 15 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे व ज्या जिल्ह्याची नावे मी सांगेल त्या जिल्ह्यातील महिलांसाठी खुशखबरच म्हणावं लागेल. तसेच या 15 जिल्ह्यामध्ये आता 830 रुपये गॅस सिलेंडरचे म्हणजे अन्नपूर्णा योजनेचा हप्ता आता मिळणार असून ज्यांना गॅस सिलेंडरचा हप्ता मिळत नव्हता त्यांना देखील आता मिळणार आहे. होय, तुम्हाला जर हप्ता मिळत नसेल तर नाही म्हणून कमेंट करा. आता 12 तास राहिलेले आहेत. 12 तासाच्या आत एक काम करायचं आहे. लगेचच गॅस सिलेंडर म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये तुमच्या खात्यात 100% जमा होणारच आहेत. मात्र आता 15 जिल्हे कोणते आहेत ती नावे पाहूया. त्या ठिकाणी सर्वात अगोदर या 3 योजनांचे वाटप जे आहे ते केले जाणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता मिळाला, मार्चचा मिळाला, आता एप्रिलचा 10वा हप्ता पूर्ण तयारी झाली आहे. तर चला इथून पुढे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तुमचा जिल्हा कमेंट करून अजून सबस्क्राईब केलेलं दिसत नाही, चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर इकडे बघा. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आज लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय. तसेच इथे बघू शकता आधार कार्ड धारक महिलांसाठी खुशखबर म्हणजे आता आधार कार्डवर सर्व महिलांना 3,000 रुपये मिळणार आहेत. हे 3,000 रुपये घेण्यासाठी सर्वात अगोदर छोटंसं काम करायचं आहे, ते पुढे पाहणारच आहोत. तसेच आता एक नवीन यादी देखील आलेली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची यादी आलेली आहे. या यादीमध्ये कोणत्या लाडक्या बहिणी आहेत व कोणते 15 जिल्हे आहेत ते नावे सांगितलेली आहेत. तर ती नावे आता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. त्याच्यातच खाली बघू शकता आता 10वा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. सरकारपर्यंत जेवढी रक्कम लागणार होती ते पैसे आता सरकारपर्यंत हे जमा झालेले आहेत. फक्त आता एक आदेश येतात 10वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात हे जमा केला जाणार आहे. तशातच आता काही बहिणीच्या बँक खात्यात पैसे देखील येण्यास सुरुवात झालेली असून गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्वांनाच देऊन टाकणार असा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र त्या बहिणींना आता एक काम करायचं आहे. ते काम जर त्यांनी केलं तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये आधार कार्डवरची रक्कम ही त्यांच्या थेट बँक खात्यात व एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सर्वात अगोदर जमा केला जाईल. ते कोणते काम आहे पुढे सांगणारच आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. व्हिडिओला लाईक केलं असेल तर एक लाईक करा. तसेच इकडे बघू शकता आता जिल्ह्यांची नावे सांगतो. यामध्ये पहिला जिल्हा जर पाहायला गेलं तर पहिला जिल्हा हा आपल्याला लातूर पाहायला मिळणार आहे. लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून लातूर जिल्ह्यामध्ये आता सरसकट वाटप केले जाणार असून या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा मार्च महिन्याचा हप्ता मिळाला तर आता एप्रिल महिन्याची देखील रक्कम ही महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तर अशातच आता विचार केला तर लातूर जिल्ह्यातील 1 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. त्यांच्या खात्यात चांगली रक्कम जी आहे ती जमा केली जाणार आहे. तसेच अजून जिल्ह्यांची नावे सांगणार आहेत. तुमचा देखील जिल्हा
असू शकतो या जिल्ह्यात हे पैसे पडणार असून आता या ठिकाणी काय काय मिळणार आहे तर इकडे बघू शकता 830 रुपये हे गॅस सिलेंडरचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. असा हप्ता जे आहे ती लाडक्या बहिणींना वाटप केला जाईल. त्याबरोबर लगेच आधार कार्ड असेल तर 3,000 रुपये हे लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 3,000 रुपये देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तो त्यातली त्यात आता एप्रिल महिन्याचा 1,500 रुपयांचा म्हणजेच 9वा हप्ता मिळाला. 10वा हप्ता हा लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आता पुढच्या जिल्ह्यांची नावे देखील यादी देखील आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी इकडे बघू शकता तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर कमेंटच्या माध्यमातून हो किंवा नाही सांगायचं आहे. आधार कार्ड असेल तर हो सांगा. आधार कार्ड तर सर्वांकडेच असतं. तर आता आधार कार्ड धारक महिलांच्या बँक खात्यामध्ये खुशखबर म्हणजे आता त्यांना जास्त रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने थेट जाहीर करण्यात आलेला आहे. थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आता वर्ग करण्यात येणार आहे. तर आधार कार्ड असेल तर 1,000 नव्हे 2,000 नव्हे तर 3,000 रुपये हे मिळणार आहेत. त्याचं कारण काय आहे ते पाहूयात. कोणती योजना आहे, कशामुळे मिळणार आहेत, ही एक खुशखबर लाडक्या बहिणीसाठी चाललेली आहे. व हे 3,000 रुपये फक्त लाडक्या बहिणीला मिळणार आहेत. ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो त्यांच्याच बँक खात्यावरती हे आधार कार्डवरील 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. यामध्ये जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तर यामध्ये पहिला जिल्हा जर पाहायला गेलं तर लातूर जिल्हा आहे. लातूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. व दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा तो आपल्याला जे आहे ती सिंधुदुर्ग पाहायला मिळत आहे. या दोन जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला सर्वात अगोदर खुशखबर मिळणार आहे. तर अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण पाहणारच आहोत. त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी म्हणजे तुमच्यासाठी द्यायची आहे. तर इकडे बघू शकता खाली काय दाखवलेलं आहे तर यामध्ये 15 जिल्ह्याची नावे आता दाखवलेली असून येथे बघू शकता आज 15 जिल्ह्यामध्ये वाटप हे पाहायला मिळणार असून 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. तर आता एक बातमी म्हणजे इकडे बघा आता तुम्हाला पैसे येतात अशा प्रकारचा मेसेज येईल. इकडे खाली बघू शकता एक तुम्हाला मेसेज दिसत असेल त्यामध्ये बघू शकता युअर अकाउंटमध्ये क्रेडिटेड बाय ₹3,000 रुपये म्हणजे आधार कार्डवरती जे 3,000 रुपये तुम्हाला यूज जातील ते लाडक्या बहिणींना येणार आहे. त्यानंतर तुमच्या थेट मोबाईलवरती अशा प्रकारे मेसेज येईल. त्या मेसेजकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. 3,000 रुपये आले म्हणून असा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ही एक आनंदाची दिलासा देणारी खुशखबर तुमच्यासाठी हे पाहायला मिळणार आहे. ही एक खुशखबरच म्हणावं लागेल. तर आता हे 3,000 रुपये तुमच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. व्हिडिओ चुकवू नका, शेवटपर्यंत बघा. कारण की जर व्हिडिओ तुम्ही 2 मिनिटं अजून पाहिला तर तुम्हाला 3,000 रुपयांचा लाभ मिळेल. 3,000 रुपये ही काही कमी रक्कम नाहीये. हो, ही 100% मिळणारच आहेत. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. ही एक आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातली त्यात आता तुम्हाला एक महत्त्वाचं म्हणजे इकडे बघू शकता एक अपडेट आलेली आहे. एप्रिलचा हप्ता सर्वात अगोदर आता 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मिळणार आहे व इतर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना मिळणार असून आता एप्रिलचा हप्ता सर्वात अगोदर मिळवायचा असेल तर एक काम लाडक्या बहिणींना करायचं आहे. हे काम जर तुम्ही केलं तर तुम्हाला कसलाच उशीर नाही. सर्वात अगोदर तुमच्या खात्यावरती तुमच्या शहरात तुमच्या गावामध्ये तुमच्याच अगोदर तुमच्या बँक खात्यात सर्वात अगोदर रक्कम येईल. म्हणजे इतरांपेक्षा सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात एप्रिलचा हप्ता येणार आहे. त्यासाठी एक सूचना आता जारी करण्यात आलेली आहे. ती सूचना सरकारकडून प्रसिद्ध झालेली असून ते जर काम केलं तर सर्वात अगोदर तुम्हाला एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये जो काय हप्ता असेल ते सर्वात अगोदर तुम्हाला जमा होईल. तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल व लगेचच तुम्हाला एप्रिल महिन्याचे 1,500 रुपयाचा देखील असाच मेसेज येईल. इज क्रेडिटेड बाय युअर अकाउंट 1,500 लगेच तो तुम्ही मेसेज देखील बघू शकता. आता त्यासाठी काय करायचे आहे इकडे बघा. जेणेकरून तुम्हाला 1,000 सर्वात अगोदर मिळतील. तुम्हाला फक्त हा व्हिडिओ पाहत चालायचा आहे. मोठा फायदा तुमचा होणार आहे. फक्त आता 2 मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत. 2 मिनिटाचा व्हिडिओ बघा. पुढे सांगायचं आहे की गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळण्यासाठी कोणतं छोटंसं काम आहे. तसेच आता आधार कार्डवर 3,000 रुपये मिळण्यासाठी कोणतं काम करावं लागेल व एप्रिलचा हप्ता सर्वात अगोदर मिळण्यासाठी कोणते काम करायचे आहे व कोणत्या 15 जिल्ह्यात हे पैसे मिळणार आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर इकडे बघा आता एप्रिल महिन्याचा हप्ता सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यात तर हा जमा केला जाणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. हे काम जर तुम्ही केलं तर 1,500 रुपये जी काय तुमची बँक खात्यात रक्कम येणार आहे ही रक्कम तुमच्या बँक खात्यात सर्वात अगोदर वर्ग केली जाईल. सर्वात अगोदर हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील. तर त्यासाठी इकडे बघू शकता आता सर्वात अगोदर म्हणजे तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल, मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला आधार कार्ड व मोबाईल नंबर हा लिंक करून ठेवायचा आहे. आधार व जो काय तुमचा मोबाईल नंबर असेल तो जर तुम्ही हा लिंक केला, जर हा लिंक झाला तर तुमच्या थेट बँक खात्यात सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता हा जमा केला जाईल. व आता आधार कार्डवर जे पैसे कुणाला मिळणार आहे तो किती 3,000 रुपये का मिळणार आहे ते आपण पाहूयात.
तर आता इकडे बघू शकता आधार कार्डवर आता लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर म्हणजे आधार कार्डवरती लाडक्या बहिणीला 3,000 रुपये मिळणार हे तर तुम्ही ऐकलंच असेल. तर आता याचं मुख्य कारण म्हणजे जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे असं कोणी सांगितलं आहे तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. व दिलासा देणारा निर्णय म्हणजे आता बऱ्याच लाडक्या बहिणींकडे आधार कार्ड असेल, जर ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना आता हे 3,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय. हे 3,000 रुपये अशा महिलांना मिळणार आहेत की ज्या महिलांनी मोबाईल नंबर आधार कार्ड जे आहे ते लिंक केलेले होते त्यांना जे आहे ती हे पैसे देण्यात येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करायचे आहे. आता एकंदरीत विचार केला तर ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे 1,500 इकडे बघू शकता फेब्रुवारीचे 1,500 रुपये मिळालेले होते व मार्चचे 1,500 रुपये मिळालेले होते. त्याचं कारण होतं आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक केलेले होते. काही जवळ तर आधार कार्ड नव्हते. तर अशा आधार कार्ड धारक महिलांना त्यांना आता 3,000 रुपये मिळणार आहेत. फेब्रुवारी महिन्याचे 1,500 व मार्च महिन्याचे 1,500 अशी मिळून 3,000 रुपयाची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून ही आता वर्ग केली जाणार आहे. तर आता पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत. कोणत्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वात अगोदर मिळेल त्या जिल्ह्यांबाबत व्हिडिओ लवकरच येत आहे. तो पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकणे गरजेचे आहे. व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.